नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन का करावे याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मार्फत देणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज बुधवार आहे 9 जुलै 2025 रोजी उत्तर रात्री 1:37 पौर्णिमा प्रारंभ होत आहे. गुरुवार 10 जुलै 2025 रोजी उत्तर रात्री 2:07 पौर्णिमा समाप्ती होत आहे. त्यामुळे सत्यनारायण पूजन गुरुवार 10 जुलै 2025 करावे. दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन का करावे? जन्म देण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात व जन्म ते मृत्यूपर्यंत पालन पोषण करण्याची जबाबदारी भगवान विष्णूंवर आहे आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते. म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असते. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो. आपल्या घरात पुरेसे धान्य न मिळणे, आर्थिक अडचणी येणे, अन्न चविष्ट न लागणे, अन्न खाऊन तृप्ती न होणे, महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता ते लवकर संपणे, घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे, पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठायी पैसा खर्च होणे, असे जर आर्थिक प्रश्न तुम्हा सर्वांचे असतील तर तुम्ही सतत 12 पौर्णिमेनंतर तुमचे हे जे काही वरील प्रश्न आहे हे वरील प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेले असतात. बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले आहे. याचे कारण असे की आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते. जुनी मंडळी अशी म्हणतात की घरचं धान्य सरत नाही व विकतचे धान्य पुरत नाही. कारण विकतचे आणलेले धान्य आपल्या घरी आणल्यानंतर आपण ते खाल्ल्याने जाणकार मंडळी असे म्हणतात, ओकलेलं खाल्लं तर एक वेळेस चालेल परंतु टोकलेलं खाऊ नये. जैसे खावे अन्न वैसे उपजे मन. या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती वाईट परिणाम करू शकतात. घरातील माणसे एक विचाराने न राहणे, घरात अन्नधान्य पैसा पुरेसा न पडणे, या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालून दिलेली आहे. आपल्या घरी असलेले अन्न व धन पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैशाची सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजन केले तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात. तसेच तो पैसा धन पैशात पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते. त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरात सुख शांती आनंदी प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते. ऐश्वर्य धन संपत्ती यांचे मालक विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपाप्रसादासाठी घरच्या घरी पूजा करावी. पूजेचे साहित्य: 1 पाट, 1 चौरंग, चौरंगाभोवती आंब्याचे 4 डहाळे, चौरंगावर अर्धा मीटर पांढरे कापड अंथरावे, तामणात तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावा, 3 सुपाऱ्या विड्याच्या पानावर ठेवाव्यात. पहिली सुपारी गणपतीची मानावी, दुसरी कुलदेवतेची मानावी, तिसरी वरुणाची मानावी. वरील पद्धतीने मांडणी करून सर्वांची पंचोपचारे पूजा करावी. नंतर रव्याचा प्रसाद करून नैवेद्य दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचावी. पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा. आरती करून प्रसाद वाटावा.
हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तींनीच खावा. बाहेरच्या व्यक्तींना प्रसाद म्हणून देऊ नये. नातेवाईकांनी सुद्धा खाऊ नये. यानंतर पूजेतील उरलेले गहू, तांदूळ त्या धान्यात टाकावे. त्यामुळे धान्याचे दोष नाहीसे होऊन ते पवित्र होतात. स्वामी भक्तांनो, आजची माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असेही लिहा.